हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल ॲप्लिकेशन. मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या येणाऱ्या BMC SE आणि JEE म्हणजेच बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या भरतीसाठी मेमरी बेस्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत आणि तो जाणून घेणार आहोत की कुठल्या प्रकारचे महत्त्वाचे जे पॅटर्न्स आहेत एक्झामिनेशनचे, ठीक आहे, हे तुम्हाला यावेळी सुद्धा पाहायला मिळेल आणि कशा प्रकारे तुम्हाला याची तयारी करायची आहे. ठीक आहे, त्याआधी सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की 26 मार्च 2019ला जे पेपर झाले होते तिन्ही शिफ्टमध्ये, त्यातील जितके काही मेमरी बेस्ड आमच्याकडे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत हे तुम्हाला आज मी प्रोव्हाइड करतोय. त्याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्यावा. ठीक आहे, आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत आहात तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती क्लिक करा, कारण की येणाऱ्या काळामध्ये या भरतीसाठी जे काही महत्त्वाचे अपडेट्स आणि जे सेशन्स असतील ते तुम्हाला या चॅनलवरती पाहावयास मिळेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्सला माहिती आहे आपण ज्या प्रकारे आपण प्रिव्हियसली BMCचे सेशन्स घेतलेले आहेत, त्यामुळे बरेच सगळं यश याआधी विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालेलं आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या सर्वप्रथम पहिले सेशनला सुरुवात करूया. बघा, एक अपडेट देतोय की यासाठी मी तुम्हाला आधीच एक BMC SE आणि JEEचा एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, डिटेल सिलेबस आणि एक्झामिनेशन पॅटर्नचा एक सेशन जो आहे हा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे काही दिवसाआधीच. त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही याला पाहू शकता. ओके, हा जर झाला BMCचा एक्झामिनेशन पॅटर्न. यामध्ये मी तुम्हाला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा दोन्ही डिटेल सिलेबस आहे जो एक्सप्लेन केलेला आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आता येणाऱ्या काळामध्ये आजची जी तारीख आहे, ठीक आहे, यानंतर जे काही पोस्ट आणि जे काही अपडेट्स येतील BMC कडनं, ठीक आहे, त्यावर आपण वेळोवेळी अपडेट देत राहू, जेणेकरून इन केस जर समजा एक्झामिनेशन पॉईंट्समध्ये काही पॉईंट्स ॲड झालेत किंवा काही कमी झाले तर ते सुद्धा मी तुम्हाला कळवेल. ठीक आहे, तर त्याआधी तुम्हाला सांगतो प्रिव्हियसचा जो आपला एक्झामिनेशन पॅटर्न राहिलेला आहे त्यामध्ये जनरल नॉलेज, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी आणि टेक्निकल नॉलेज असे GK साठी 20 क्वेश्चन, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीसाठी 20 क्वेश्चन आणि टेक्निकलसाठी 60 क्वेश्चन. त्यामध्ये पण बायफर्केशन होतं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल असं. ठीक आहे, म्हणजे हाफ क्वेश्चन मेकॅनिकल आणि हाफ क्वेश्चन इलेक्ट्रिकल असं डिफाईन राहत नाही बरेच ठिकाणी, पण 25, 35, 35, 25 अशा पद्धतीचा एक हे करू शकतात ते कॉम्बिनेशन. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला तयारी करायला हवी. आणि जो प्रिव्हियसली आपल्याकडे वेळ होता तो 90 मिनिट्स होता, कंबाईंड पेपर होता, तो सेक्शनल कट ऑफ नव्हता यामध्ये. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला प्रत्येक सेक्शन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे आणि 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग होती. या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला या सेशनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला डिटेल सिलेबस जाणून घ्यायचा असेल तर हा सेशन मात्र तुम्ही नक्की बघा. ओके, तर सर्वप्रथम आपण आपल्याला सेशनमधले जे काही प्रिव्हियसली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते, ठीक आहे, जे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स होते ते आपण सर्वप्रथम इथे डिस्कस करून घेऊया. बघा, पहिला एक क्वेश्चन होता की युनिट ऑफ सेल और बॅटरी. ठीक आहे, यामध्ये सरळ मी तुम्हाला सांगतो जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांना हे प्रश्न फार सोपे वाटत असतील, कारण की 2019मध्ये आणि 2024मध्ये बराच एक फरक आलेला आहे. ठीक आहे, आणि त्याचनुसार आपण सगळे प्रश्न आपण डेव्हलप करतोय, रिडेव्हलप करतोय, कॉन्सेप्टसुद्धा रिडेव्हलप करतोय, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी कुठलीही एक अडचण जाणार नाही. ओके, तर इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कंबाईंड सिलेबस जर विचारात घेता हे जे काही क्वेश्चन तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे पाहावयास मिळतात आहे, ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह हे क्वेश्चन बरेच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटतील. पण जर आता आपण 2024मध्ये ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून मी या क्वेश्चनकडे पाहतो तर हे क्वेश्चन मला जे आहेत ना ते फार सोपे वाटतात आहे. ठीक आहे, तरी याला काही काळजी करायची गरज नाही. जे मी पॉईंट सांगतो आहे त्या टिप्सला तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, कोर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, कोर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे त्याच्या अवतीभोवती असणारे जे एलिमेंटरी टॉपिक्स असतात, काही छोटे टॉपिक्स असतात, त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे. बघा, ज्या प्रकारे तुम्हाला इथे बॅटरीमध्ये क्वेश्चन आला होता, युनिट ऑफ सेल और बॅटरी इज व्हॉट. ठीक आहे, बॅटरी किंवा सेलचं युनिट काय हे विचारण्यात आलेलं आहे. ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर फार सोपा आन्सर तुम्ही मार्क करू शकता. AHमध्ये आपण त्याला मेजर करतो. ठीक आहे, बरेच विद्यार्थी बॅटरीची जी कॅपॅसिटी आहे किंवा युनिट आहे हे वोल्ट कन्सिडर करतात, ते चुकतं आहे आन्सर. ठीक आहे, आणि वोल्टसुद्धा त्या ऑप्शनमध्ये होतं. ठीक आहे, वोल्ट ॲम्पियर झालं, पण तुम्हाला लक्षात ठेवा जी कॅपॅसिटी असते किंवा युनिट आहे बॅटरीचं ते AH असतं, ॲम्पियर अवर त्याला म्हणतात. ओके, नंतर विचारण्यात आलं होतं स्काडाचा फुल फॉर्म. किती सिम्पलचा क्वेश्चन आहे, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन. हा सिम्पलचा क्वेश्चन विचारण्यात आला होता. मर्क्युरी लॅम्प त्याचा कलर कुठला आहे हे विचारण्यात आलं. हा टॉपिक कुठला आहे, इल्युमिनेशन. ठीक आहे, इल्युमिनेशन या टॉपिकमधनं हा क्वेश्चन आला होता. त्याचा कलर असतो लाईट ब्ल्यू. डेटा ट्रान्समिशनचा एक टॉपिक दिलेला आहे SE आणि JEEच्या सिलेबसमध्ये. 3 डेटा ट्रान्समिशन असतात मुख्यतः आपल्याकडे, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. तर टेलिफोन कुठला यूज करतो हा त्याचा एक एक्झाम्पल होतं. त्याने रिव्हर्स इंजिनिअरिंग करून यामध्ये क्वेश्चन विचारलं होतं. ठीक आहे, एक्झाम्पल न देता एक्झाम्पल देऊन त्यावरती क्वेश्चन विचारले की कुठला डेटा ट्रान्समिशन यूज करतो. तर हा जो टेलिफोन आहे फुल डुप्लेक्स डेटा ट्रान्समिशन यूज करतो, हा एक क्वेश्चन आला होता. ठीक आहे, हे फार इझी क्वेश्चन आहे, मी तुम्हाला गो थ्रू करून देतोय 1 by 1. MCCBचा फुल फॉर्म आलेला हा इलेक्ट्रिकलचा एक क्वेश्चन आहे. मोल्डेड केस सर्किट ब्रेकर ह्याचा फुल फॉर्म होतो, फार सोपा आहे. MCB कुठे वापरणार
वापरण्यात येतं, लो व्होल्टेज नेटवर्कमध्ये वापरण्यात येतं. हा स्विचगेअर अँड प्रोटेक्शनचे 2 क्वेश्चन आलेले यामध्ये. ओके, नंतर हा मेकॅनिकलचा क्वेश्चन आहे, कॉन्टॅक्ट लेंथ इन अ रोलिंग. नंतर बेसिक इलेक्ट्रिकलचा क्वेश्चन होता, द फोर्स बिटवीन प्लेट ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर ऑफ अ कॅपॅसिटन्स सी अँड अ डिस्टन्स ऑफ सेपरेशन प्लेट डी विथ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही बिटवीन प्लेट इज वॉट. ठीक आहे, त्याचा सिम्पल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. हे सगळे बेसिक क्वेश्चन एलिमेंटरी क्वेश्चन होते, CV² डिवाइड बाय 2D. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, आता सुद्धा विचारला जातो बरेच ठिकाणी काही काही एक्झामिनेशनमध्ये, पण ज्या लेवल ऑफ एक्झामिनेशन होती ही थोडी इझी कन्सिडर करण्यात आली होती. ठीक आहे, यावरून सुद्धा आपण हे क्वेश्चन SCचे आहेत की JEचे आहेत हे डिफाईन नाही करू शकत, कारण की हे सगळे मेमरी बेस्ड क्वेश्चन होते, पण दोन्ही कंबाईंड मिळूनच मी तुम्हाला क्वेश्चन्स देतो आहे. ओके, नेक्स्ट काही क्वेश्चन विचारले होते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधला. ठीक आहे, डी मॉर्गनचा लॉ विचारला होता, फार सोपा आहे. 2 लॉ असतात डी मॉर्गनचे. ठीक आहे, ते दोन्ही लॉ मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेले आहेत. ठीक आहे, सुपर चार्जिंग विचारलं होतं, SI इंजिनमध्ये काय इम्प्रूव्ह करतं ते मेकॅनिकलचा क्वेश्चन आहे. डबल क्लचिंग कशासाठी वापरतात. ठीक आहे, डबल क्लचिंग इज युज्ड इन विच गिअर बॉक्स, कुठल्या गिअर बॉक्समध्ये डबल क्लचिंग असतं, कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्समध्ये. ठीक आहे, काही क्वेश्चनमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट असू शकतात, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता. एंड्युरन्स लिमिट ऑफ विच स्पेसिमन इज हायर, अगेन मेकॅनिकलचा क्वेश्चन आहे. नंतर डिटोनेशन इन SI इंजिन ऑकर्स वेन. ठीक आहे, डिटोनेशन कधी होतं आपल्या SI इंजिनमध्ये हे विचारण्यात आलं होतं क्वेश्चन. नंतर इन्स्ट्रुमेंट जे वापरलं जातं, इलेक्ट्रिकलचा क्वेश्चन आहे, रेजिस्टन्स मेजर करायचं असेल आपल्या इन्सुलेटरचं. ठीक आहे, त्याला आपण मेगर वापरतो. ठीक आहे, फार सोपा क्वेश्चन होता. हाय रेजिस्टन्स टेस्टर किंवा त्याला आपण मेगरसुद्धा म्हणतो, हे कशासाठी वापरतं, इन्सुलेटरचा रेजिस्टन्स टेस्ट करायला. ठीक आहे, इन्सुलेटरचा जो रेजिस्टन्स असतो तो हाय असतो, लक्षात ठेवा. एक फार क्विकली मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू करून देतो आहे काही क्वेश्चनचं. ठीक आहे, सल्फेशन इन लीड ॲसिड बॅटरी जनरली कॉज ड्यू टू. आता बघा बॅटरीवरती 2 क्वेश्चन इथे झालेले आहेत. ठीक आहे, एक तो सर्वप्रथम मी तुम्हाला हा सांगितलेला. ठीक आहे, याआधी एक क्वेश्चन घेऊता तो युनिट ऑफ सेल और बॅटरी, त्यानंतर हा दुसरा क्वेश्चन. ओके, हे 2 क्वेश्चन याआधी विचारण्यात आले होते. ओके, नंतर विचारला युनिव्हर्सल गेट्स कुठला आहे, लॉजिक डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा लॉजिक गेट्सचा एक क्वेश्चन होता, फार सोपा क्वेश्चन आहे. NAND अँड NOR हे युनिव्हर्सल लॉजिक गेट्स आहेत, हा सुद्धा इलेक्ट्रिकलचा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, विच इज व्हेरी व्हेरी इझी आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे, मोस्टली 85% केसेसमध्ये कुठले मशीन्स वापरण्यात जातात, इंडक्शन मशीन वापरतात. बेसिकचा क्वेश्चन एलेक्ट्रिकलचा. ॲज पर द नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया विच ऑफ द फॉलोइंग कोड बिलॉंग टू द कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर इलेक्ट्रिकल वायरिंग अँड इन्स्टॉलेशन. आता हे स्टॅच्युटरी क्वेश्चन झालेत काही स्टॅटिक क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, डेटाबेस फॅक्च्युअल डेटाबेस क्वेश्चन, हे IS कोड्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दिस टाइम ॲज वेल या IS कोडवरती तुम्हाला एक ना एक क्वेश्चन तरी विचारण्यात येईलच फॉर शुअर. ओके, तर तुम्ही यानुसार एक पॅटर्न समजून जाऊ शकता की कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारला येतात आहे. ठीक आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटला तर मी गोष्टी शिकवतच आहे, प्रत्येक गोष्ट सांगतोच आहे. त्यानंतर सुद्धा मी ॲडिशनल काही सेशन्स प्रोव्हाइड करेल ज्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट की पॉईंट्स पाहाव्यास मिळेल या सिलेबसला घेऊन. बघा, नंतर एक क्वेश्चन आला होता की वेन NAND गेट आउटपुट इज हाय, अगेन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन होता. NAND गेटसाठी आपल्याकडे जर इनपुट बघितलं तर 2 इनपुट असतात, 0 0 0 1 1 0 अँड 1 1. ठीक आहे, तर आपल्याकडे NAND गेटचा आउटपुट तिन्ही कंडिशनमध्ये इथे 1 असतो. ठीक आहे, पण जर दोन्ही हाय असेल, दोन्ही 1 असेल तर इथे 0 असतो. म्हणजेच काय, वेन एनी ऑफ द इनपुट इज 1, कुठले एक इनपुट 1 पाहिजे किंवा दोन्ही 0 असले तरी चालेल, पण दोन्ही 1 नसायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा स्टेटमेंट वाईजमध्ये ते स्टेटमेंट बेस्ड तुम्हाला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, काय होतं की बरेच ठिकाणी फंक्शन जे आहेत किंवा ज्या कॉन्सेप्ट आहेत ते फार इझी असतात, पण त्याला स्टेटमेंटच्या माध्यमातून कन्वर्ट करून इंग्लिशमध्ये त्याला कन्फ्युजिंग करण्याचा प्रयत्न ते होतात. ठीक आहे, तर तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट जर माहिती असेल तर यू कॅन क्लिअर एनी ऑफ द एक्झामिनेशन. ठीक आहे, त्यानंतर होता सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला विच इज अगेन व्हेरी व्हेरी इझी. NS = 120 × F/P, जिथे P असतो नंबर ऑफ पोल आणि F असते फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, जर आपल्याकडे 50 हर्ट्झ आणि 4 पोलची दिलेली आहे तर हे NS ची व्हॅल्यू येते 1500 RPM. ठीक आहे, कारण की बघा 120 × F ची व्हॅल्यू दिलेली आहे 50/4, इथे 30, 3 × 5 15 आणि 2 0. ठीक आहे, अशा प्रकारे 1500 RPM अशी बेसिक्सचे सुद्धा क्वेश्चन आलेले होते. रोटेटिंग स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. ठीक आहे, नंबर ऑफ पोल, सेम या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन विचारला होता. स्कॅन टाईम काय आहे PLCचा. ठीक आहे, PLCवरती सुद्धा क्वेश्चन आला होता. यावेळी मी सुद्धा PLCचा एक्स्ट्रा सेशन प्रोव्हाइड करवतो आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट होता क्वेश्चन आले. ते इलेक्ट्रिकलचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही आता बघू शकता की एलिमेंटरी लेवलवरती जे काही छोटे छोटे टॉपिक्स असतात त्यावरती जास्तीत जास्त भर त्यांनी दिला होता. ओके, यावेळी सुद्धा डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ पोस्ट आपण त्यानुसारच क्वेश्चनची लेवल सेट करणार आहोत आपल्या येणाऱ्या सेशन्समध्ये. ओके, नेक्स्ट तुम्हाला मेमरी बेस्ड क्वेश्चन दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतोय की जर तुम्ही ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर असो किंवा ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर असो, ठीक आहे, जर या BMCला टार्गेट करत आहात तर तुम्ही आपला हा कोर्स जो आहे, ठीक आहे, BMC SE आणि JEEचा नवीन ॲडव्हान्स कोर्स तुम्ही याला जॉईन करू शकता. याला तर काही दिवसांपर्यंत जोपर्यंत ॲड येत नाही, ठीक आहे,
BMC40 हा कुपन कोड मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे. ठीक आहे, यावरती 40% तुम्हाला ऑफ डायरेक्टली मिळेल. ठीक आहे, 40% ऑफ मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपला एक कोर्स घेतलेला आहे BMCचा जुना कोर्स, ठीक आहे, तर त्यासाठी त्यांना अपग्रेड करायचं असेल तर BMC न्यू, ठीक आहे, हा कुपन कोड तुम्ही वापरून या कोर्सला जॉईन करू शकता. आता बघा BMC न्यू कोडमध्ये बेनिफिट काय की तुम्हाला 40% ऑफ मिळेलच मिळेल, प्लस तुम्ही आधी भरलेली जी काही फीज होती 400 रुपीज आपल्या एक्झिस्टिंग कोर्सची ती सुद्धा यामध्ये वेव ऑफ केली जाईल किंवा ती सुद्धा मायनस होईल. ओके, तर तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता. यासाठी आपल्याकडे डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे आणि बरेच सुद्धा स्टुडंट्स याला जॉईन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता राहिली गोष्ट आपल्याकडे 20 क्वेश्चनची, ठीक आहे, ज्यामध्ये आपल्याकडे जनरली मोस्ट प्रॉब्ली आपल्याकडे रिझनिंग येण्याचा फार चान्सेस आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी IBPS पॅटर्नने आपण पूर्ण कोर्स मराठीमधले सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला हा सगळे सेशन अवेलेबल आहे. तुम्हाला आताही पाहता येतात आणि जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असेल तर हिंदीमध्ये सुद्धा हा कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे, तर याची कुपन कोड तुम्ही लक्षात ठेवा. जसं मराठीसाठी कुपन कोड आहे MH50. ठीक आहे, याची फ्लॅट 50% ऑफरती मिळेल. यासाठी तुम्हाला आपलं नॉन टेक्निकलचं कॅपिट्यूड्स ॲप डाउनलोड करावं लागेल. आणि जर तुम्हाला हिंदी आणि हिंदीमध्ये रिझनिंग पाहिजे असेल प्युअरली IBPS बेस्ड, त्यासाठी R50 हा कुपन कोड आहे. ठीक आहे, हा सुद्धा कोर्स तुम्हाला कॅपिट्यूड्सच्या ॲप्लिकेशनवरती मिळेल. ठीक आहे, काही कन्सर्न असलं तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. ओके, तर आता बघा दुसरे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला पाहाव्यास मिळतील की इन विच सुपर फिनिशिंग प्रोसेस क्रॉस मार्क आर लेफ्ट ऑन द ऑब्जेक्ट. बेसिकचा क्वेश्चन होता मेकॅनिकलमधला. IEC स्टँड्स फॉर, अगेन फुल फॉर्म बेस्ड क्वेश्चन होता. व्हॉट इज अ अर्थिंग कोड फॉर प्रॅक्टिस. अगेन तुम्हाला सांगतो IS कोड तुम्ही फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, जर तुम्ही आतापासूनच त्याची रिव्हिजन कराल तर तुम्हाला ते एक्झामिनेशनपर्यंत काही जे फंडामेंटल्स आहेत, ठीक आहे, जे इम्पॉर्टंट मार्क केलेले आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. ओके, CMOSचा फुल फॉर्म काय, कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर, हा एक फुल फॉर्म विचारण्यात आलेला होता. ओके, त्यानंतर XNOR गेट, अगेन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवरती क्वेश्चन होता. फारसे क्वेश्चन आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवरती विचारण्यात आलेले होते. वेन XNOR गेट गिव्स हाय आउटपुट. XNOR गेटचं हाय आउटपुट कधी असतं, जेव्हा दोनपैकी एक त्याचं 1 असतं इनपुट. ठीक आहे, 0-1 किंवा 1-0 या कंडिशनमध्ये आउटपुट मिळतं. पण जर दोन्ही 0-0 असेल, दोन्ही 1-1 असेल तर आउटपुट आपल्याला मिळत नाही. ठीक आहे, हाय करंट कॅपॅसिटी डायोडला काय म्हणतो आपण, पॉवर डायोड म्हणतो. ठीक आहे, कुठला केबल आपण 220 kV साठी वापरतो. कॉम्प्रेस्ड ऑइल किंवा कॉम्प्रेस्ड गॅस इन्सुलेटेड केबल आपण 220 kV साठी वापरतो. CFLचं फुल फॉर्म काय, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. ओके, तर बघा जनरली काय होतं की या कंबाईंड सिलेबसचा फायदा एकच होतो की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला ॲज अ मेकॅनिकलचे जे फंडामेंटल टॉपिक्स असतात, जे ॲज अ BMC SE आणि जे एक्सपेक्ट करतो ते सुद्धा माहिती असायला हवे. आणि ऑन द कॉन्ट्ररी जो जो मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट आहे त्यांना हे बेसिक्स जे असतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठीच हा म्हणून सिलेबस कंबाईंड डिझाईन करण्यात आलेला होता. ओके, त्याच्यानंतर इन अ PNP ट्रान्झिस्टर जर बोथ जंक्शन हे रिव्हर्स बायस असेल तर कुठल्या रिजनमध्ये ऑपरेट करतो, याच्यावरती एक टेबलच दिलेला आहे. खरं तर मी तो टेबल जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला ते सगळे इतर क्वेश्चन तुम्हाला कव्हर अप होतील. NBC जो आहे कुठल्या वर्षी रिवाईज झाला होता हे विचारण्यात आलेलं होतं. ठीक आहे, 2016 मध्ये. ठीक आहे, आता NBC मध्ये काही जे काही चेंजेस झाले असतील ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, विच टाईप ऑफ चार्जिंग इन अ बॅटरी इज टू कीप इट फ्रेश अँड फुल्ली चार्ज, त्याला ट्रिकल चार्जिंग मेथड म्हणतात. अगेन व्हेरी इझी क्वेश्चन. ठीक आहे, रिसेंटली 2022-2023 मध्ये सुद्धा हे क्वेश्चन विचारण्यात आले होते. NOR गेटला आउटपुट 1 कधी असतं. गेट लॉजिक गेटवरती एक अजून क्वेश्चन आला होता. ठीक आहे, हे पूर्ण ऑलरेडी घेतलेलं आहे मी यूट्यूबला. ओके, नंतर आहे DC to AC कन्व्हर्जन डिव्हाइस कुठला आहे, तो असतो आपल्याकडे इन्व्हर्टर. AC to DC असलं तर त्याला आपण म्हणतो रेक्टिफायर, लक्षात ठेवा. ओके, जर आपली स्पीड वाढली तर स्लीप काय होतं, स्लीप डिक्रीज होतं. ठीक आहे, जर आपल्याकडे सिंक्रोनस स्पीडवरती रोटर फिरतो आहे, ठीक आहे, जर समजा कन्सिडर करा सिंक्रोनस स्पीड 1500 RPM आहे. ठीक आहे, तर त्यावेळी स्लीप काय राहील, ती 0 राहील. ओके, नॉकिंगला रिड्यूस करण्यासाठी SI इंजिनमध्ये काय करतं, ठीक आहे, सेमीकंडक्टर मटेरियल कुठला वापरतो जेणेकरून आपल्याला ब्ल्यू कलरचा लाईट मिळेल LED मध्ये, लाईट इमिटिंग डायोडमध्ये. ठीक आहे, तर इंडियम गॅलियम नायट्रेट याचा एक टेबल दिलेला आहे मी कोर्समध्ये. ठीक आहे, त्या टेबलच्या बाहेर आतापर्यंत कुठलाही प्रश्न गेलेला नाही. ठीक आहे, म्हणून तो सांगते तो टेबल तुम्ही मात्र लक्षात ठेवा. ओके, नंतर आहे VCR सायकलमध्ये कुठली प्रोसेस असतं. ठीक आहे, तर वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशनमध्ये आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन, आयसोबारिक हीट रिजेक्शन, आयसेंथॅल्पिक एक्सपान्शन अँड आयसोबारिक हीट एक्स्ट्रॅक्शन हे प्रोसेस होतात. ऑडमॅन आउट काढायला लावलं होतं की फ्यूज, सर्किट ब्रेकर, रिले आणि आयसोलेटर. ठीक आहे, लक्षात ठेवा आयसोलेटर का हे आहे कारण की हा नो लोडवरती ऑपरेट करतो. बरोबर आहे. टेलिव्हिजन ट्रान्समिशन हे कुठलं डेटा ट्रान्समिशनमध्ये येतं, कन्सिडर होतं सिम्प्लेक्स डुप्लेक्समध्ये. ठीक आहे, नंतर येतं मॅक्सिमम डिमांड बाय कनेक्टेड लोड. इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशनवरती क्वेश्चन होता. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशनचे महत्त्वाचे फॉर्म्युले आणि त्याचा सेशन आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्या कोर्समध्ये सुद्धा. ठीक आहे, आणि यूट्यूबला सुद्धा तो अवेलेबल आहे. तर हे असं डिमांड फॅक्टरचा रेशिओ. क्लिअर आहे. रिपल फॅक्टर हाफ वेव्ह रेक्टिफायरचं किती आहे, 1.21.
LED इमिट्स लाईट व्हेन इट इज, ठीक आहे, जेव्हा तो फॉरवर्ड बायस असतो, ठीक आहे, लक्षात ठेवा LEDचा हा सिम्बॉल असतो, ठीक आहे. ओके, जेव्हा तो फॉरवर्ड बायस असतो म्हणजे हा जो ॲनोड आहे त्याला पॉझिटिव्ह आणि कॅथोड आहे त्याला निगेटिव्ह कनेक्टेड असतो, तेव्हा तो लाईट इमिट करतो, ठीक आहे. यालाच कंडिशनला म्हणतात फॉरवर्ड बायस. आता जर रिव्हर्स बायस म्हटलं तर इथे काय होईल, ॲनोडला हा झाल्याचा ॲनोड आणि हा झाल्याचा कॅथोड, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह राहील, ठीक आहे. हा झाला रिव्हर्स बायस कंडिशन, तेव्हा हा ग्लो करणार नाही. ओके, सिलिका जेल जो आपण वापरतो, ठीक आहे, सिलिका जेल यूज इन अ विच प्रोसेस रिलेटेड टू द सायकोमेट्रिक चार्ट, ठीक आहे. तर डिह्युमिडिफिकेशन आणि हिटिंगसाठी ते कोरिलेट करत आहे, ठीक आहे. या क्वेश्चनला अजून इम्प्रूव्ह करता येईल वाटल्यास आपल्याला. डायोड विच इज प्रिफर्ड फॉर अ DC कपलिंग, DC कपलिंगसाठी कुठलं डायोड वापरतात, झिना डायोड वापरतात. व्हेरी व्हेरी युनिक क्वेश्चन, यावेळी सुद्धा चान्सेस आहेत अशा क्वेश्चनचे काही. नंतर आपल्याला विचारण्यात आलं होतं की इन अ लॉजिक गेट बार रिप्रेझेंट, ठीक आहे. आता समजा आपण म्हटलं ए बार, आपण जर ए म्हटलं ए ची व्हॅल्यू आहे 0 आहे आणि कन्सिडर केलं की ए बार इज वॉट, ठीक आहे, तर ए बारची व्हॅल्यू 1 होईल, ठीक आहे. हा जो वरती बार लागतो याचं जे रिप्रेझेंटेशन असतं याचं नॉट गेटचा, ठीक आहे. हा जो नॉट गेट असतो, ठीक आहे, याला म्हणतो आपण नॉट गेट. ओके, तर हा लॉजिक गेट जो आहे बार जो रिप्रेझेंट करतो वरती तो नॉट फंक्शन रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. नंतर म्हटलेलं आहे विच मटेरियल इज यूज्ड इन अ इनकॅन्डेशन लॅम्प, इनकॅन्डेशन लॅम्पमध्ये ज्याचा CR आहे, ठीक आहे, कलर रेंडरिंग इंडेक्स हा फार छान असतो, ठीक आहे, परफेक्ट असतो. त्याचं जे मटेरियल त्यामध्ये जे वापरतं ते टंगस्टनचं असतं, ठीक आहे. जे फिलामेंट वापरण्यात येतो ना त्या बल्बमध्ये तो असतो टंगस्टनचा, ठीक आहे. नंतर मेकॅनिकलचा क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेला आहे. when the compression ratio increases what happens to the thermal efficiency and mean effective pressure. नंतर विचारलेले फॉर द फ्रूट नंबर 4.5 to 9 विच टाइप ऑफ जम्प इज देअर, ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे जम्प्स आहेत, स्टेडी जम्प, लॉंग स्टेडी जम्प, ठीक आहे. नंतर वीक जम्प येतं, नंतर आपल्याकडे स्ट्रॉंग जम्प आहे, ऑसिलेटिंग जम्प आहेत, हे वेगवेगळे जम्प्स असतात आणि त्याचे फ्रूट नंबर सुद्धा असतात. सिम्पलचा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता, पण बिईंग अ इलेक्ट्रिकल इंजिनियर आपल्याला हे काही क्वेश्चन जे आहेत ना हे डिफिकल्ट वाटतात आहे, पण तुम्हाला फंडामेंटल्स माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नंतर आहे बघा आपल्याकडे क्वेश्चन की रोटेटिंग अँड रेसिप्रोकेटिंग मोशन हॅपन्स इन, ठीक आहे. रोटेटिंग अँड रेसिप्रोकेटिंग मोशन कुठल्या याच्यामध्ये होतं, प्रोसेसमध्ये होतं, कुठला रिन्युएबल सोर्स आहे, कुठल्या फॅक्टर अफेक्ट करतं इन्सुलेशनला, ठीक आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ अफेक्ट करतं, ठीक आहे. आणि आयसोलेटर जो ऑपरेट करतो कुठल्या ऑपरेट कंडिशनमध्ये ऑपरेट करतो, नो लोड कंडिशनमध्ये. हे सिम्पलचा क्वेश्चन होता. कुठल्या इंडक्शन मोटरमध्ये आपण त्याच्या रोटर वाइंडिंगला अल्टर करू शकत नाही, म्हणजे रोटर वाइंडिंगमध्ये कुठलाही ॲक्सेस नसतो आपल्याकडे, ठीक आहे. तर ती असते आपल्याकडे स्क्वेरल केज इंडक्शन रोटर. एकदा मॅन्युफॅक्चर झाली की त्याच्यामध्ये आपण त्याच्या वाइंडिंगला चेंज करू शकत नाही किंवा आपण एक्सटर्नल रोटर रेझिस्टन्स सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकत नाही. ओके, फोन कॉल अगेन कुठला डेटा ट्रान्समिशनमध्ये इन्क्लूड होतं हे विचारण्यात आलं होतं, ठीक आहे. अगेन बघा एका तिन्ही जरी शिफ्ट म्हटलं तर आपल्याला 3 वेगवेगळे क्वेश्चन पाहायला मिळतात, पण जो पॅटर्न ऑफ टॉपिक आहे, ठीक आहे, म्हणजे टॉपिक पिक करण्याचा तो सेमच आहे. समजा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा एका शिफ्टमध्ये दुसरा दिलेला आहे, दुसऱ्या शिफ्टमध्ये दुसरा, तिसऱ्या शिफ्टमध्ये तिसरा, ठीक आहे. असे प्रत्येक टॉपिकवरती त्यांनी क्वेश्चन कव्हरअप केले. आता बघा डेटा ट्रान्समिशनमध्ये लेट्स कन्सिडर देर आर 3 क्वेश्चन्स, ठीक आहे, अँड दोज आर सिग्निफिकंटली फ्रॉम द डिफरंट शिफ्ट्स. ओके, याचाच अर्थ काय की त्या टॉपिकला कन्सिडर करण्यात आलेला आहे, असं नाही की शिफ्ट 1मध्ये आपल्याकडे तो टॉपिक होता आणि शिफ्ट 2मध्ये तो टॉपिक वगळण्यात आलेला आहे, अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही, लक्षात ठेवा. ओके, नंतर आहे की विच टाइम इज रिलेटेड टू द PLC, अगेन स्कॅन टाईम. ओके, क्वेश्चन विचारला होता की कुठला केबल आपण 132 kV सिस्टमसाठी वापरतो, तर एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल वापरतो, ठीक आहे. बियॉन्ड 132 kV साठी आपण वापरण्यात येतं. याच्यासाठी सिग्निफिकंटली जे बाकी सुद्धा केबल्स आहेत, ठीक आहे, जर आपल्याकडे हाय टेन्शन लाईन आहे तर अप टू 11 kVचा केबल आपण यामध्ये वापरतो. LT लाईन आहे, लो टेन्शन लाईन आहे तर 1 kVचा. आता बघा इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंटला LT, HT, ST, ठीक आहे, EHT हे आपल्याला समजायला येईल, पण ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटला ह्या गोष्टी डिफिकल्ट वाटेल, तर याचेच फुल फॉर्म असतात, ठीक आहे. तर असा कॉन्सेप्शुअल तुमचा स्टडी असणं खूप गरजेचं आहे. ओके, कुठला लॅम्प हा ॲज अ इंडिकेटर म्हणून वापरतात, निऑन लॅम्प वापरतात इंडिकेटर म्हणून, ठीक आहे. कुठला कोल्ड कॅथोड लॅम्प आहे, निऑन लॅम्प आहे, ठीक आहे. नंतर आहे कुठले फॅक्टर अफेक्ट करतात इन्सुलेशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आपला इन्सुलेटर, ठीक आहे. तर पीक व्होल्टेज आणि टेम्परेचर हे याला अफेक्ट करतात, ठीक आहे. तर ऑल इन ऑल आपल्याकडे जर ओव्हरऑल आपल्याला हे पाहावयास मिळत आहे, ठीक आहे. याचा जो टॉपिक आहे आपण बघतोय इलेक्ट्रिकलचे, ठीक आहे. तर बघा या टेक्निकल नॉलेजमध्ये एक मोस्ट प्रॉबॅबिलिटी जी बनते आहे, ठीक आहे, हे डिपेंड करते पोस्टवरती, ठीक आहे. नंबर ऑफ पोस्ट आपल्याला कन्सिडर करता येईल.
राईट. नंबर ऑफ पोस्टवरची डिफिकल्टी डिसाईड होते की किती क्वेश्चन डेप्थमध्ये जाणार आहे. ठीक आहे, जरी आपण कन्सिडर केलं की लास्ट टाइम काय झालेलं होतं की 35 क्वेश्चन अराउंड इलेक्ट्रिकलचे होते आणि 25 क्वेश्चन इलेक्ट्रिकलचे. ठीक आहे, तर धिस टाइम इट मे चेंज. धिस टाइम असं होऊ शकतं की 30 सुद्धा एक्झॅक्ट येईल किंवा प्रपोर्शन जो आहे हा चेंज होऊ शकतो. ठीक आहे, बट ऑन एन ॲव्हरेज डोंट एक्सपेक्ट की तुम्ही फक्त 15 क्वेश्चन मेकॅनिकलचे विचारतील आणि उरलेले 45 क्वेश्चन. ठीक आहे, अशी होण्याची फार कमी चान्सेस असतात. जर आपल्याला सिलेबस बॅलन्स दिलेला आहे तर दे ऑल्सो टेक केअर की तुम्हाला बॅलन्स क्वेश्चनच विचारण्यात येईल. तर बघा, तुम्हाला जीकेसाठी तुम्हाला एक टास्क देतोय. जर तुम्हाला जीकेसाठी इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कुठल्या प्रकारचे ऑल्दो ते जुने प्रश्न असतील, पण तुम्हाला जे प्रश्नांची जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की कुठल्या प्रकारचा पॅटर्न हा एक्झामिनेशनमध्ये फॉलो करण्यात आला होता. इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये काय होतं, जनरली रिझनिंगवरती ते फोकस करतात आणि बेसिक कॉन्ट्सवरती. ठीक आहे, पण कॉन्ट्स येत नाही, लक्षात ठेवा. जनरल रिझनिंगवरतीच ते फोकस करतात. आणि त्यातही जर एक्झामिनेशन जे IBPSनी जर कंडक्ट केली तर त्यामध्ये जे रिझनिंगचे मेजर टॉपिक्स आहेत ते तर कव्हर करतातच. ठीक आहे, जसं सिटिंग अरेंजमेंट पझल झालं, ठीक आहे, किंवा सिलॉगिझम झालं, हे सगळे आपण या कोर्समध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, स्पेशली तुम्ही रिझनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि पझलची थोडी प्रॅक्टिस ठेवा, कारण की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला ते महत्त्वाचे असतात. ठीक आहे, कोर्सला एनरोल करायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त कुठलाही तुम्हाला कन्सर्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, आता ज्या प्रकारे आपल्याकडे जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे याचं शॉर्ट नोटिफिकेशन आणि कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळण्याची. ठीक आहे, 10 तारखेच्या जवळपास आपल्याला ह्या गोष्टीचा अपडेट मिळेलच. ओके, पण तोपर्यंत मात्र तुम्ही ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर असो किंवा ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर या गोष्टीला सिरियसली घेऊन अभ्यास करणं सुरू करा. आणि जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, ठीक आहे, त्याचा की पॉईंट एक लक्षात ठेवूनच तुम्ही याला फॉलो करा, ह्या गोष्टीला अभ्यास करतात ना. ठीक आहे, काही इतर कन्सर्न असली तर मला या दिलेल्या नंबरवरती सुद्धा व्हॉट्सअप करू शकतात, कोर्सच्या रिगार्डिंग असो किंवा एक्झामिनेशनच्या रिगार्डिंग सुद्धा. ठीक आहे, आजचा हा सेशन मेमरी बेस्ड क्वेश्चनचा सेशन कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समधून कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनल कॅपिट्यूड्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. दोन्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, कारण की यामध्ये आपल्याकडे रिझनिंगचे क्वेश्चन कॅपिट्यूड्सवरती आपण प्रोव्हाइड करतोय डेली बेसिसवरती. ओके, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इम्पॉर्टंट अपडेट्स मिळतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट गाईज. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.